मस्त रंग बघा किती सुरेख आलेला आहे। हे संपूर्ण ताट मी वाढलेलं आहे। मिसळ डायरेक्ट रेडी केली। जी पिवळी मटकी काढली ओव्हर ऍक्टिंग बंद। बाजूचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला। आणि तिकडे मंदिर असल्यामुळे आज गर्दी ती तो जो लाईट माझ्याकडे पप्पांकडे नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। आज आहे संडे आणि आता दुपारचे मला वाटतं 12:30 होण्यात आलेले आहेत आणि आता मी किचनमध्ये आहे। तर किचनमध्ये आज खूप दिवसानंतर, म्हणजे दिवसानंतर नाही म्हणता येणार, वर्षांनंतर मी तो मेनू आज बनवते आहे। मिसळ बनवते आहे मटकीची। तर त्याचीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। ॲज युजल आहे, थोडीशी हटके बनवते आहे। तर सगळ्यात आधी ना इकडे मी मटकी शिजवायला ठेवलेली आहे। हळद आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, पाण्यात थोडं उकळू दिलं आणि मग ते ठेवते आहे। इकडे मसाला भाजून घेते आहे। कांदा खोबरं झालं आहे भाजून आणि इकडे भाजते आहे कांदा। तर हे सगळं भाजून घेते आधी, त्यातच मी आता खोबरं आणि हे पण भाजणार आहे। तर हा लसणाचं ना सालच निघत नाही, कारण तो ओला लसूण आहे। हल्ली लसणाचे जे भाव आहेत ते गगनाला भिडलेत, सोन्यासारखे भाव लसणाचे झाले। तर हा ओला लसूण आईने घेतला होता जळगावला, तर त्यातला मला थोडा दिला, कारण मी खूप महागडा लसूण घेऊन आली होती। मला वाटतं 50 रुपयाचा मी काहीतरी 250 ग्राम लसूण आणला। तर आई खूप ओरडली होती माझ्यावर, कारण मी गावरानी लसूण आणला होता, जो पिंकिश असतो ना तो। तर मग आई म्हटली की एवढं काही महागडं नाही घेऊ नको तू, मी इकडनं घेते। तर आईने हा हायब्रिड लसूण मला पाठवलं, पण त्याचा एक वीक पॉईंट आहे की त्याचं सालच निघत नाही, नाहीतर हात पूर्ण चिकट होऊन जातं काढत। सो म्हटलं तसंच भाजून घेऊ आणि डायरेक्ट दळू, चांगलं असतं त्याचंही साल, खराब नाही, माती वगैरे नाही आहे त्याला, तर दळलं जाईल ते। सो मी आता हे आधी भाजून घेते आणि मग पुढची रेसिपी दाखवते। हे सगळं नंतर ना दळून घेणार आहे, तर ते मी सांगते तुम्हाला थोड्या वेळात। आता एक व्हिडिओ पण पोस्ट होतोय, थोड्याच वेळात आपला तो व्हिडिओ लाईव्ह होणार आहे। तर तो मी लाईव्ह करते आणि मग रेसिपी दाखवते तुम्हाला। तर बघा, मटकीचा पिवळा रंग मला खूप जास्त आवडतो। अजून हिला थोडी होऊ देते, मस्त शिजू देते। तर मसाला सगळा भाजून झालेला आहे। आता हा मी फक्त एवढाच मसाला दळणार आहे। त्याचं कारण मी पुढे सांगते। आधी याची प्युरी बनवून घेते, थोडंसं पाणी टाकून प्युरी बनवून घेऊन छान आपण जसं मसाल्याच्या भाजीला प्युरी बनवतो। फक्त हे 4 साहित्य मी आता दळून घेते। तर इथे मस्त अशी प्युरी तयार झालेली आहे। ही काळ्या वाटाण्याची प्युरी पूर्ण आहे, विदाऊट टोमॅटो ही प्युरी बनते। आता खानदेशमध्ये जे खानदेशचे असतील ना, जळगाव धुळे या भागातले, तर इकडे हेच वाटण जास्त चालतं, टोमॅटो नाही टाकलं जात इकडच्या या मसाल्याच्या वाटणामध्ये, मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे। तर आता मटकी अजून शिजू देता। 15 मिनिटांनी मटकी पण शिजून गेलेली, लगेच शिजते ही मटकी, वेळ नाही लागत। ही घरी मोड आणलेली मटकी आहे। आता यातलं जे पाणी आहे ते एक्स्ट्राचं काढून घेतलेलं आहे मी इकडे। हेच पाणी आपण वापरू पण शकतो रस्सा बनवण्यासाठी, त्याच्यामुळे अजून छान चव येते। आता यातलं पाणी थोडं निघू देते अजून। आता एक कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे साधारणतः 2 मोठे चमचे तेल। ब्लर का होते? हां, आता हे तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये हे जे वाटण बनवलेलं होतं ते टाकायचं आहे। आधी तेलात टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला। फक्त याच मिश्रणाचा जो ॲरोमा असतो ना, तो सुद्धा खूप छान येतो। याला थोडंसं परतून घ्यायचं। त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला हळद थोडीच टाकायची, कारण ऑलरेडी मटकी शिजवताना हळद टाकलेली असते। त्याच्यानंतर टाकायची आहे आपल्याला धना पावडर, मिरची पावडर, तुमच्या हिशोबाने किती तिखट हवं, कसं हवं आहे तुम्हाला त्या हिशोबाने। आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे थोडासा कांदा लसूण मसाला आणि थोडासा घरचा गरम मसाला। आता हा थोडा स्ट्रॉंग मसाला असल्यामुळे मी कमी टाकते आहे। हे सगळं जिन्नस एकत्रित करून घ्यायचं। आता हे मी नंतर का टाकलं, कारण हे जे आपण मिश्रण आधी काळा मसाल्याचं केलं ना, अद्रक लसूण कांदा आणि खोबरं, तर त्याच्यामुळे रंग पण छान येतो
आणि मसाले डायरेक्ट जर तेलात टाकले कोरडे मसाले तर त्यांच्यामुळे भाजीला तरंग आणि चव अजून छान येतं. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स राहिलेला आहे. म्हणून मी आता मसाल्याची भाजी म्हणा किंवा आता जी मिसळ बनवते आहे ती या पद्धतीने बनवायला लागली. तर तुम्ही सुद्धा असं ट्राय करून बघाल की वाटणात न टाकता असं फोडणी देताना टाकायचं. आता याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी. आता ही ग्रेव्ही शिजू द्यायची. छान मस्त शिजली ना ग्रेव्ही की त्याला तवंग छान येतं. सरोटा असंच ठेवून छान झाकून ठेवायचं बारीक आचेवर. एक 5-10 मिनिटात छान शिजून जाते ती. 10 मिनिटही नाही लागत, 5 ते 7 मिनिटात मस्त ग्रेव्ही शिजून जाईल. तर बघा 5 मिनिटं व्हायच्या आधीच याला किती छान तर्री आलेली आहे मसाल्याला. आणि मसाला अगदी छान शिजलेला आहे या ठिकाणी. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मटकी. तुम्ही म्हणाले एवढी कमी मटकी का टाकते तेही सांगते पुढे. ही मटकी मिक्स करून घ्यायची. आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे मटकीचं पाणी. रस्सा आपल्या हिशोबाने किती पाहिजे तर. तर उरलेलं पाणी मी टाकून देते या ठिकाणी, कारण 3 लोकांना एवढा रस्सा इनफ असेल. म्हणजे अजून उकळू देईल मी याला. हां, आणि याच्यात मटकी कमी का टाकली कारण हा फक्त रस्सा बनवायचा आहे. मटकीचा अर्क याच्यात ऑलरेडी उतरलेला आहे कारण आपण मटकी शिजवल्याचं पाणी यात टाकलं आणि थोडीशीच मटकी घातलेली आहे. बाकीची जी मटकी ती काढून ठेवली ती मी पुढे दाखवते तुम्हाला. आता याच्यात राहिलेलं आहे मीठ. चवीनुसार मीठ घालते याच्यात. आता याला छान उकळू द्यायचं. मस्त रंग बघा किती सुरेख आलेला आहे. तेल कमी टाकलं होतं तरी तर्री छान आलेली आहे. बघा भाजीचा रंग रश्शाचा रंग, मिसळसाठी जो रस्सा आहे ना त्याचा रंग, आणि तरी एकदम छान झाली. आता याच्यात शेवटची गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे कोथिंबीर. तर भरभरून कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि पुन्हा एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. जो रस्सा आहे ना त्याचा अरोमा इतका भारी येतोय ना, नक्की तुम्ही असं ट्राय करून बघा. टेस्ट तर मी तुम्हाला दाखवतेच पुढे त्याची, पण हा रस्सा आता मस्त झालेला आहे. आईच्या भाषेत सांगायचं झालं ना तर रस्सा एकदम पक्का झालेला आहे मस्त. आता मी गॅस बंद करते आणि ताट वाढल्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट ताट दाखवते आणि कशी झालेली उसळ ते सुद्धा सांगते. मिसळ. इथे संपूर्ण ताट मी वाढलेलं आहे. मिसळ डायरेक्ट रेडी केली. जी पिवळी मटकी काढलेली होती बघा, ही पिवळी मटकी काढलेली होती तर ती टाकली. मग रस्सा टाकला, मग फरसाण टाकलं, मग कांदा टाकलेला आहे. ही खीर आहे. गोडामध्ये काही नव्हतं एक्स्ट्राचं. काल खीर बनवलेली ती होती थोडी, मग ती पापड, दही आणि ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत कारण पाव मला नको वाटतात म्हणून, आणि लिंबू. तर ही आहे आपली मस्त अशी थाळी तयार झालेली, आजची मिसळची थाळी. तर आता मी आधी भरतला देते आणि त्यांना विचारते टेस्ट कशी झाली. ओव्हर ॲक्टिंग बंद करा. चला मी पण आता करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर मिसळ पाव एकदम छान बेत झाला आजचा. खरंच मस्त झालेली होती मिसळ. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय कराल. आणि आता संध्याकाळी आम्ही निघालेलो होतो थोडंसं संडे आउटिंगला. तर घरात राहून आणि कंटाळा आला होता. किती दिवस झाले असे आम्ही निवांत फिरायलाही गेलेलो नव्हतो. मग म्हटलं चला आज कुठेतरी जाऊयात. जास्त भुसावळचं तर काही माहिती नाही, पण मग भरत म्हटले की नदीकाठी जाऊया. जाता जाता रिक्षावर मला माझे सलमान खान आणि कॅटरीना कैफचा फोटो दिसला, तो मी तुम्हाला दाखवते. आता आलेलो आहोत तापी नदीच्या पुलावर. नाशिकला कसं होतं, गोदावरीचा म्हणजे पंचवटीत गंगेच्या किनारी बसला ना की सगळा थकवा निघून, टेन्शन असायचे ते निघून जायचे. तर तसंच इथलं आहे. तर तिकडे सनसेट झालेला आहे आणि छान सांज फुललेली आहे आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता एकदम छान आहे. अजून थोडं आम्ही
15 मिनिटं जरी लवकर आलो असतो ना तरी अजून छान व्ह्यू भेटला असता बघायला. पण आता एवढा पण व्ह्यू बघून छान वाटतंय. इथे ना ट्रॅफिक खूप आहे, नाशिक सारखी शांतता नाही आहे, जशी पंचवटीत शांतता आहे ना तशी. पण तरी जर मन एकाग्र केलं ना पाण्याकडे बघत तरी छान वाटतं. हा एका बाजूचा व्ह्यू झाला, इकडे पाणी आहे. आता दुसऱ्या बाजूचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. आणि तिकडे मंदिर असल्यामुळे आज गर्दी ती तो जो लाईट दिसतोय ना तुम्हाला त्याच्यामुळे गर्दी आहे इकडे. आणि भयानक ट्रॅफिक असते ह्या पुलावर. आणि पूलसुद्धा एवढा दणदण हलतोय ना, भयानक हलतोय. मला थरथर व्हायला लागला. समोर तुम्ही बघू शकता ते दीपनगरचं वीज निर्मिती केंद्र आहे आणि त्या बाजूला पूर्ण कोरडं आहे, जास्त पाणी नाही आहे त्या बाजूला. मी झूम करून दाखवते तुम्हाला बघा, लाईट नसल्यामुळे दिसत नसेल तुम्हाला, पण पूर्ण कोरडा आहे आणि रस्ता क्रॉस नाही करून जाऊ शकत आम्ही कारण नदी आहे सोबत त्याच्यामुळे. तर बघा इकडे ते रेल्वेचा ट्रॅक तिकडे आहे ना, रेल्वेचा ट्रॅक पण तिकडे रेल्वेचा ट्रॅक पण आहे, म्हणजे अकोला वगैरे जाणारे साईडला. आता ट्रेन नाही जाते, नाही तर दिसलं असतं तुम्हाला. पण छान वाटतंय ओव्हरऑल. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय ना निधू? कसं वाटतंय? मच्छर मच्छर हो ना, पाणी त्याच्याने मच्छर मच्छर येत आहेत ना. थांब थोडंसं 5-10 मिनटं मग निघू आपण. 5-10 मिनटं थांबलो आणि निघतोय कारण पूल खूप हलतोय. आता आम्ही जातो थोडंसं मार्केटमध्ये. कशासाठी जातोय तेही सांगते, तर चला आधी. तर मार्केटमध्ये आलेलो तो हे भुसावळचं कपडा मार्केट आहे. मी पण फर्स्ट टाइमच आलेली इथे आणि दुकान शोधत होतं कारण नवीन ठिकाणी गेलो तर आपल्याला काही मिळत नाही. विचारत गेलो तर मला घ्यायचं होतं, साडीसाठी फॉल घ्यायचा होता. तर मला वाटलं की मॅचिंग सेंटर असतं तिथे मिळून जाईल. 1-2 मॅचिंग सेंटरमध्ये विचारलं, ते नाही म्हटलं. मग त्यांनाच विचारलं की दुसरं दुकान कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं तर एक शॉप मिळालेलं होतं. तर मग तिथे 2 साड्या आहेत, त्यांच्यासाठी मी फॉल घेतला. कारण ज्यांच्याकडे मी साड्या पिको फॉलला दिलेल्या आहेत तर त्यांचं असं गावात जाणं जमत नाही आहे. मला त्या आता 1-2 दिवसामध्ये अर्जंट हव्या होत्या. काम आहे कारण समजेलच तुम्हाला पुढे, म्हणून मग म्हटलं की चला आता घेऊया. आलेलो आहोत तर. आणि मी एक ड्रेस स्टिच करायला टाकलेला आहे त्यांच्याचकडे, तर त्याच्यासाठी बटन्स पण मला हवे होते. पण ना हे बटन्स मला असं वाटत होतं की धुतल्यानंतर तुटतील, ते प्लास्टिकचे आहेत किंवा मग मशीनमध्ये जर ड्रेस लावला ना तर ते निघून जाईल, मला ती भीती वाटत होती. आणि पॉलिशही जाईल. 4 रुपयाचं एक बटन होतं ते. पण मग मला असं वाटलं की एका वॉशने याची पॉलिश जाऊ शकते. त्या दादांना तर विचारलं ते तर नाहीच म्हटलं. ऑब्व्हियसली त्यांना सेल करायचं आहे तर ते कितपत खरं बोलतील आपल्याला माहीत नाही. तर माझा तोच विचार चालला होता, घ्यायचं की नाही घ्यायचं. म्हटलं बघू. नाही तर मग त्या ताई म्हटले की आपण थर्माकॉलचे जे बॉल्स असतात ना ते लावून घेऊया. त्यानंतर आम्ही घरी आलो आता. आणि घरी आल्यानंतर डिरेक्टली मी किचनमध्ये आली कारण बाहेरून आलं आणि मग रिलॅक्स होऊन बसलं तर तसं ना टाईमपास होतं. ऑलरेडी लेट झालेलं होतं, 7:30 पावणे 8 झालेले होते. भूक लागून जाते. मी बाहेर काहीच खाल्लेलं नाही कारण, म्हणून म्हटलं डायरेक्ट स्वयंपाकाला लागावं. आणि मोबाईल निधीच्या हातात आहे त्यामुळे खालीवर होईल. तर भरत किचनमध्ये काय करतायत तर ते म्हटले मी ऑमलेट बनवतो, तू बाकीचा स्वयंपाक करते तोपर्यंत. तर म्हटलं ठीक आहे, कारण मला उशीर लागणार होता. म्हटलं एकीकडे खिचडी करूया आणि दुसरीकडे ठेचा करून घेऊया. म्हणून मग मी बाकीचं करायला घेतलं आणि तिकडे ते ऑमलेट बनवत आहेत. आलो आणि थोडं लेट झालं होतं म्हणून डायरेक्ट स्वयंपाकाला लागलेलो. मी करते स्वयंपाक, खिचडी आणि ठेचा करते आहे बोंबीलचा. पण भरतला लेट तर ते म्हटले मी करतो. अंडी होती तर ते त्यांच्यासाठी निधीसाठी आता ऑमलेट बनवत आहेत आणि मी इकडे बनवते आहे बोंबीलचा ठेचा. इकडे झालेला आहे ठेचा आणि इकडे ऑमलेट पलटायचा हार्डवर्क चाललेलं आहे. तुटला. इट्स ओके, होईल. पहिल्यांदा तुटलं, नेहमी छान करतात ते, पण आज पहिल्यांदा तुटलंय त्यांच्या हाताचं ऑमलेट. तर मंडळी संडे असा गेला. ॲक्च्युली आज नेक्स्ट डे आहे. काल रात्री काय झालं, जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर आम्ही एक मूवी बघायला बसलो. हॉरर मूवी होता आणि तो पाहण्यात इतके गुंग झालो, मी बाकीचे कामं आवरले आणि तो पाहत आम्ही विसरूनच गेलो 10:30ला. त्याच्यानंतर मग अचानक मला आठवलं की अरे आपण व्लॉगच एंड नाही केला. मग म्हटलं ठीक आहे सकाळी एंड करू. पण सकाळी मला वेगळं शूट होतं, ते तुम्हाला उद्या किंवा परवा तो व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर.
पण मग म्हटलं ठीक आहे, आता आज मंडे आहे आणि आज कालचा व्लॉग मी इथे एंड करते आहे. तर कालच्या व्लॉगचा एकच म्हणजे असं काही ठरवून आम्ही केलेलं नव्हतं, सहज जे नॉर्मल काही होतं ते. अजून भरपूर गोष्टी कालच्या मी शूट नाही केल्या, कारण येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवायच्या आहेत त्या गोष्टी, म्हणून त्याची आमची तो दिवस म्हणजे कालचा दिवस पूर्ण आमचं बिझी गेलं. प्लस भरतचे कॉन्फरन्स कॉल पण होते, ते सगळं अटेंड करून त्यांनी आम्हाला म्हणजे जे ठरवले त्याच्यासाठी वेळ दिलेला. आणि बाहेरही आमचं अचानक ठरलं होतं जाणं, नाहीतर होणे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचा मेनू वेगळा होता माझा, मग बाहेर जायचं निघालं म्हणून तसं झालं. आणि असं की आता असं नको वाटायला की शूट व्हिडिओसाठी स्वयंपाक करायला लावते नवऱ्याला, असं काही नाही आहे. ते चहा वगैरे तेवढं करतात, प्रॉपर असा पूर्ण स्वयंपाक त्यांना येत नाही, कारण एक दोन गोष्टी ते करतातच आणि करायलाच हवं असं मला वाटतं. प्रत्येक नवरा बायकोने एक निदान आठवड्यातला एक किंवा महिन्यातला एक दिवस तरी दोघांनी मिळून असं केलं ना, तर बॉन्डिंग अजून स्ट्रॉंग होते आणि एकमेकांबद्दलचा आदर प्रेम अजून वाढतं. बस असाच होता कालचा संडेचा दिवस आमचा. तर आशा करतो तुम्हाला कालचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल, जो व्लॉग आहे तो आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.